ठाण्यामध्ये 24 उमेदवारांना आता निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली आणि 3 वर्ष निवडणूक लढण्यास त्यांच्यावर बंदी घातली आहे। खर्चाचा हिशोब न दिल्यानं निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे। कोकण विभागीय आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत। ठाण्यातले 24 उमेदवार आहेत। 3 वर्ष निवडणूक लढण्यासाठी त्यांच्यावर आता बंदी घातलेली आहे आणि ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दिलेला नाहीये। त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश काढलेले आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणं हे बंधनकारक होतं। मात्र निवडणूक अधिकारी यांच्या अहवालानुसार या 24 उमेदवारांनी वेळेत खर्चाचा तपशील सादर केलेला नाहीये आणि या उमेदवारांना आपली बाजू मांडण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणीची संधी देण्यात आलेली होती। सुनावणी दरम्यान काहींनी उपस्थिती दर्शवली तर काही अनुपस्थित राहिले। दरम्यान दिलेल्या मुदतीमध्ये हिशोब सादर न केल्यामुळे या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचं आणि तरतुदींचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालेलं आहे।